विज्ञान इयत्ता 6वी. चॅप्टर 8. आपली अस्थिसंस्था व त्वचा. शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिये सुरक्षित असतात. आपल्या शरीराच्या आतील सर्व भागांचे संरक्षण करणारा मानवी सांगाडा हे एक संरक्षक कवच आहे. कधीकधी आपण खेळताना पडतो किंवा आपल्याला अपघात होतो तेव्हा आपल्या हाताचे किंवा पायाचे हाड मोडते. यालाच आपण अस्थिभंग असे म्हणतो. अस्थि म्हणजे हाड. अस्थिभंग झालेल्या व्यक्तीला असह्य वेदना होतात व ज्या भागाला अस्थिभंग झाला आहे तेथे लगेचच सूज येते. अपघात झाल्यावर अस्थिभंग झालेल्या भागाची हालचाल होऊ देऊ नये. तो स्थिर ठेवावा व वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जावे. दवाखान्यात गेल्यानंतर ज्या भागाला सूज आलेली आहे त्या भागाची क्ष-किरण प्रतिमा घेतात. क्ष-किरण प्रतिमेचा शोध रॉन्टजेन यांनी लावला. मानवी अस्थिसंस्था. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो. प्रत्येक हाड हे वेगळे आहे. सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो. सांगाड्यामुळे शरीराला आकार प्राप्त होतो. शरीरातील सर्व हाडे व कुरच्या एकत्र मिळून अस्थिसंस्थेची रचना होते. हाडांची रचना कठीण असते. हाडे लवचिक नसतात. हाडांची रचना मुख्यत्वे 2 घटकांनी बनलेली असते. अस्थिपेशी या जैविक असतात तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज क्षार यांसारख्या अजैविक पदार्थांपासून हाडे बनवतात. कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा येतो. शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था म्हणतात. क्ष-किरण प्रतिमेच्या आधारे हाड नेमके कोठे मोडले आहे याची आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे योग्य उपचार करणे शक्य होते. हाडांचे प्रकार. आपल्या शरीरातील हाडांच्या आकारानुसार प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. चपटी हाडे, लहान हाडे, अनियमित हाडे, लांब हाडे. मानवी अस्थिसंस्था ही 2 भागामध्ये विभागली जाते. अक्षीय सांगाडा व उपांग सांगाडा असे मानवी अस्थिसंस्थेचे 2 भाग आहेत. अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी, पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो. ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती असतात. उपांग सांगाडा हा या मध्यरेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो. यांमध्ये हात, पाय या हाडांचा समावेश होतो. आपल्या शरीराची वाढ होताना हाडांची लांबी व आकार वाढत जातो. लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या हाडांची लांबी व आकारात फरक दिसून येतो. परंतु शरीराची वाढ ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होते. उंच व्यक्तीच्या पायातील हाडांची लांबी अधिक असते. अक्षीय सांगाडा. कवटी. डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते. यातील हाडे आकाराने सपाट व मजबूत असतात. डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात. कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. कवटी आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवांचे संरक्षण करते? छातीचा पिंजरा. तुमच्या छातीच्या डाव्या व उजव्या बाजूवरून बोट फिरवा. दोन्ही मिळून किती हाडे आहेत? मध्यभागी बोट फिरवा. किती हाडे जाणवतात? छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात. छातीत एक उभे चपटे हाड असते त्याला उरोस्थी म्हणतात. त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात. या 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. पाठीचा कणा. कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात. त्यातील प्रत्येकाला मणका म्हणतात. ती सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण करतो. आपल्याला पाठीचा कणा नसता तर काय झाले असते? उपांग सांगाडा. हात व पाय. मानवी शरीरात 2 हात व 2 पाय असतात. हात व पायांच्या विविध भागांमध्ये अनेक हाडे असतात. ती एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात. माहीत आहे का तुम्हाला? आपल्या 2 कानांमध्ये 3 हाडे असतात. त्यांपैकी कडी हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. ते तांदळाच्या दाण्याएवढे व पोकळ असते. त्याचा आकार कडीसारखा असतो.
मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड मांड्यामध्ये असते, त्याला उर्विका असे म्हणतात. सांधा. चल सांधा, अचल सांधा. चल सांधा हाडांची हालचाल होते, उदाहरणार्थ पाय, हात यातील हाडे. अचल सांधा हाडांची हालचाल होत नाही, उदाहरणार्थ कवटीची हाडे, खालचा जबडा सोडून. सांध्याचे प्रकार. सांधा. सांधा ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा म्हणतात. सांधे 2 प्रकारचे असतात, चल सांधा, अचल सांधा. सांध्याचे प्रकार. चल सांध्यांचे काही प्रकार अभ्यासूया. बिजागिरीचा सांधा. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने शक्य होते. या सांध्यांची हालचाल 180° कोनात होते, उदाहरणार्थ कोपर व गुडघा. उखळीचा सांधा. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होते. या सांध्याची हालचाल 360° कोनात होते, उदाहरणार्थ खांदा, खुबा. सरकता सांधा. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात, उदाहरणार्थ मनगट, पायाचा घोटा यांमधील सांधे. त्वचा. त्वचा ही सर्व सजीवांच्या शरीराचा एक महत्त्वाचा व मोठा अवयव आहे. त्वचेवर केस असतात, तर पायांच्या व हातांच्या बोटांच्या टोकावरील त्वचेवर नखे असतात. त्वचा या अवयवामुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. त्वचा हे आपल्या शरीरातील महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. त्वचेची कार्ये. शरीराच्या अंतरंगाचे जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे संरक्षण करणे. शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे. जीवनसत्वाची निर्मिती करणे. शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे. उष्णता, थंडी यांपासून संरक्षण करणे. त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून कार्य करणे. त्वचेची रचना. मानवी त्वचा ही मुख्यत्वे 2 थरांची बनलेली असते. सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा म्हणतात, तर त्याखाली शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात. त्वचेची रचना. मानवी त्वचा ही मुख्यतः 2 थरांची बनलेली असते. सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा म्हणतात, तर त्याखाली थराला अंतत्वचा म्हणतात. त्याखाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूचे जाळे असते. त्यांच्या खाली उपत्वचीय थर असतो, तो शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो. बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर असतात. उन्हात चालल्याने अथवा उन्हात खेळल्याने काय होते? उन्हातून चालून आलो अथवा खेळत राहिलो तर आपण थकतो, पण त्याच वेळी आपली त्वचा ओलसर झालेली दिसते. यालाच घाम म्हणतात. आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात, त्यांना घर्मग्रंथी म्हणतात. आपण उन्हात खेळलो किंवा इतर कारणाने शरीराला श्रम झाले की शरीराचे तापमान वाढते, तेव्हा घामाची निर्मिती होते व आपल्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37°C जवळपास कायम राहते. मेलॅनिन. त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होते. मेलॅनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा, काळेपणा ठरतो. वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो. मेलॅनिन त्वचेचे व आतील भागांचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते. माहीत आहे का तुम्हाला? आपल्या केसांचा रंग मेलॅनिनमुळेच ठरतो. काळे गडद केस हे शुद्ध मेलॅनिनमुळे, तर भुरे पांढरट केस मेलॅनिनमधील गंधकामुळे आणि तांबडे केस हे मेलॅनिनमध्ये लोह असल्याने आपल्याला पाहायला मिळतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी ती स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. त्वचेच्या रंगावरून भेदभाव करणे हे अशास्त्रीय व गैर असून कृत्रिमरित्या गोरे होण्याचा अट्टहास टाळावा. आपण काय शिकलो? शरीरातील सर्व हाडे व कुरच्या मिळून अस्थिसंस्था बनते. हाडांच्या सांगाड्यामुळे शरीराला आकार व आधार मिळतो. शरीरातील बाहेरील आवरणाला त्वचा म्हणतात. शरीराचे व शरीरातील इंद्रियांचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य अस्थिसंस्था व त्वचा करतात. अस्थिसंस्था व त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. मानवी अस्थिसंस्थेचे कवटी, छातीचा पिंजरा, पाठीचा कणा, हात व पाय असे भाग पडतात. मानवी त्वचेचे अंतत्वचा व बाह्य त्वचा असे 2 थर असतात.